ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमोताम वरिष्ठम वातात्मजवान्नरयुतमुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपदे जयांचे केले स्मरण होय सकळ विधयांचे अधिकरण ते जीवंदु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता पक्षांगणी उतरती ते का गुंतुनिया राहती तैसे असावे संसारी जोवरी प्रातिनाची दोरी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग पैठण निवासी असणार स्थान शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा हा 4 चरणाचा संसारिक जीवांना जे अपूर्ण जीव आहे त्यांना उपदेश करणारा हा अभंग आहे. माय बाप्पा हो, आजची सेवा किन निमित्त आहे हे थोडं वक्त्याचं कर्तृत्व असल्यामुळं 1-2 मिनिट घेतो. काही कर्म नैमित्तिक असतात आणि काही कर्म नियमाचे असतात. काही नित्य नियम सांगितले आणि काही निमित्ताचे नियम असतात. म्हणून आजचं जे कर्म आहे तुम्ही आम्ही मिळून या ठिकाणी जी करत आहात हे नित्य नियमाचं कर्म नाही, ही नैमित्तिक आहे. आणि याला कार्याला कसं असते, कारण असते. कारणाशिवाय कार्य यशस्वी होत नाही. म्हणून करता या ठिकाणी आज कारण फक्त वैकुंठवासी असणारे धोंडीराम निवृत्ती वाकडे यांचं प्रथम वर्ष श्राद्ध आणि या निमित्ताने हे कर्मविधी या ठिकाणी करावा लागतो. कारण जीव ज्या वेळेस या देहामधून पंचप्राण निघून गेले त्यावेळेला काही विधी सांगितलाय शर्माजी. या देहाला प्राण निघून गेल्यानंतर काही विधी आहे आणि प्राण असताना काही विधी आहे. म्हणून असे संस्कार 16 सांगितलेले शास्त्राने 16 संस्कार सांगितले. पंचप्राण असताना देहामध्ये काही संस्कार केले जातात. आईच्या उदरामध्ये ज्या वेळेला ही पिंड वाढतो त्यावेळेला काही मातेचे संस्कार असतात त्या पिंडावर. लक्षात आलं? पिंडाला जन्म झाला, जन्म झाल्यानंतर काही पिंडाला संस्कार असते, त्याचं नाव नाम संस्कार. पिंडाला नाव ठेवल्या जाते, देहाला नाव ठेवल्या जाते. का नाव घेऊन जन्माला येतोय? जन्म झाल्यानंतर पिंडाला आपण नाव ठेवतो. लक्षात घ्या. म्हणून असे काही संस्कार आहेत जिवंतपणी केले जातात. आणि ज्या वेळेस देहामधून प्राण निघून गेला, कर्म संपल्याबरोबर या मृत्यू लोकामधलं कर्म संपलं की देह पडतो. हे निश्चित आहे. कारण हे निश्चित आहे, तुमचं कर्म संपलं ना दादा, जायचं. म्हणून करता लहान असो मोठा असो, लक्षात घ्या, जाण्याला वयाची आठ नाही, जाण्याला वयाची आठ नाही. आणि म्हणून करता कर्म संपलं की जावं लागतं. गोड चिंतन माऊलीने केलंय महाराज. उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिशे जे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. काय गोड चिंतन आहे. माऊली सांगतात या देहाचं कर्म संपलं की जायचं कसं बघा. जैसे घटिका यंत्र परिभ्रमेगा. सुंदर दृष्टांत दिला माझ्या माऊलीने. आपल्या हातामधला एक घड्याळ आहे, त्याला घटिका म्हटलेले माऊलीने. आणि त्या घड्याळीला काटे 3 आहेत. 3 काट्यापैकी जास्त फिरणारा आपण सेकंद काटा म्हणतो, सगळ्याला ज्ञात आहे. त्याच्या पाठोपाठ फिरणारा मिनिट काटा आहे आणि त्याच्या पाठोपाठ फिरणारा तास काटा. मग जगाचं जे काय या ठिकाणी चक्र आहे हे घड्याळीच्या काट्याप्रमाणे. ज्याला जन्माल्याबरोबर मृत्यू येतो सेकंद काटा. कारण जगातलं काही त्याला पाहायचं नसतंय. लक्षात घ्या. लवकर फिरणारा सेकंद काटा आहे. म्हणून जन्म मिळाला बघा तुम्ही, आयसीयू मध्ये त्याला ठेवला जातं बालकाला. असलं आयुष्य तर मिनिट काट्याकडे येते नसता सेकंद काटा होऊन गर्शर्यात जन्म मिळाला, मृत्यू आहे. आणि मग पुन्हा त्याला 30, 35, 40 वर्ष आयुष्य प्राप्त झालं ना,
आणि मग मिनिट काट्याप्रमाणे माऊलीने त्याला गणना केली आहे. आणि ज्याला आयुष्यामध्ये अण्णा ज्याने 100 वर्षे शताब्दी आपल्या डोळ्यानं पाहिली त्याला माऊली तास काटा सांगतात. मग हे आयुष्य आपल्या हातात नाही. जैसे घटिका यंत्र परिभ्रमेगा. माय बाप हो, असा हा जगाचा चक्र चालवणारा माझा भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून करता या ठिकाणी हो आज हे पुण्य स्मरण म्हणजे प्रथम वृषश्राद्ध आहे. भारत देशामध्ये जे संस्कार सांगितले आपल्याला ते करावेच लागतात. भारत देशाची जी काही संस्कृती आहे हे विधी विधान आपल्याला करावंच लागतंय. जर का नाही केलं, लक्षात घ्या का सांगायला लागलोय मी, हे वृषश्राद्ध करावंच लागतंय. ही आपल्याला शास्त्राने सांगून दिलेलं कर्म आहे. आणि हे जर नाही केलं, लक्षात घ्या, पितृदेवता, ग्रामदेवता लक्षात घ्या आणि कुलदैवत शर्माजी 3 देवतेचा जर कोप झाला ना आपल्याला पितृदोष लागतो. वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी. कटाप्यांचे करिते पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. म्हणून वंशाला लक्षात आलं, चांगली मुलं जन्माला यावी लागली आणि तरच हे कार्यक्रम होत आहे. म्हणून त्यांच्या पोटी असणारे त्यांची संतती, त्यांच्या मुलाचं नाव लक्ष्मण धोंडीराम वाकडे. आणि हा जो ठेवलेला विधी आहे, कारण का त्यांच्या कर्मामध्ये लक्षात घ्या पुढं पुनर्जन्म त्यांना उद्या प्राप्त होणार आहे. म्हणून पुनर्जन्म त्यांना चांगल्या यवनीमध्ये प्राप्त व्हावा आणि म्हणून करता आजचं हे नामस्मरण आणि उद्याचं अन्नदान हे करावंच लागतंय. 3 देवता संतुष्ट ठेवायच्या. लक्षात घ्या, ही पितृदेवता झाली. आता हे ग्रामदेवता आहे, हनुमानजी, पांडुरंग परमात्मा आणि प्रभू राम श्रीरामचंद्र हे ग्रामदेवता आहे तुमची या गावाची. ही देवता पवित्र ठेवावी लागते आणि म्हणून करता ग्रामदेवता, पितृदैवत आणि कुलदैवत 3 दैवत संतुष्ट ठेवायचे. म्हणून विधिविधान त्यांच्यासाठी करावं लागतंय. लक्षात आलं. म्हणून आज त्यांच्या पुत्राने हे केलेलं विधियक कर्म आहे एकदम योग्य रीतीचं, देवाला आवडल असं कर्म आहे, त्यांना आवडल असं कर्म आहे. आणि त्या कर्मामध्ये असणारी कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी आमचे स्नेही मित्र असणारे गोपाळ महाराज यांनी मला फोन केला आणि परमेश्वर यांनी तारीख ही या ठिकाणी मला त्यांची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. सर्व परिचित असणारी मंडळी आहेत. शर्माजी महाराज आहेत आमचे गायनाचार्य, आमचे गुंडरे महाराज आहेत, इकडून यांका महाराज आहेत का, संजय महाराज आहेत, आमचे परमेश्वर गुरुजी आहेत, आमचे सहकारी साथी विनेकरी बाबा आहेत, तुम्ही मायबाप सगळे. आणि या दरबारामध्ये महाराज की दुसरी सेवा करण्याचा योग आला. याच्या अगोदर 1 वर्ष श्राद्ध होतं का गोड जेवण होतं काहीतरी, त्या निमित्ताने होतं. हो, सुंदर असे या ठिकाणी अनुभवी या ठिकाणी व्यक्ती, त्यांचं दर्शन मला मिळालं. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये खरोखरच
जीव गेला तर हरकत नाही, पण पकवाजावरली थाप कमी पडू द्यायची नाही, असं एक व्यक्तिमत्व असणारं प्रभाकर महाराज. कारण कसलाही कीर्तनकार असू द्या, त्यांना सांभाळून घेणं आणि त्यांना योग वाटचाल करणं हे आमच्या महाराजाली सगळ्याला ज्ञात आहे. म्हणून तुम्ही माझ्या माता भगिनी या ठिकाणी असणारे सगळे उपस्थित, कीर्तन फक्त 11 वाजेपर्यंत करायचंय, 11च्या पुढं जायचं नाही आपल्याला, आलं का लक्षामध्ये. म्हणून करतात त्यांनी दिलेली सेवा आणि त्या सेवेला अनुसरून या ठिकाणी या गादीवर उभा आहे मायबाप विठ्ठल.